नमस्कार, मी वैशाली. वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण इथे बनवणार आहोत डांगराच्या तिखट पुऱ्या. चला तर मग याची आपण झटपट रेसिपी बघून घेऊया. यासाठी इथे मी पाव किलो डांगर अगदी छान मस्त धुवून आणि चिरून घेतलेला आहे. त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेणार आहे. 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेतलंय. तेल अगदी मस्त गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घ्यायची आहे. जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता सुद्धा तेलामध्ये छान तळला गेला की मग त्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आणि साधारण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचे आहे. आता हळद आणि मिरची आपण व्यवस्थित परतवून घेऊया आणि यामध्ये डांगराच्या ज्या आपण बारीक फोडी चिरून घेतलेल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहे. इथे डांगराच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपण इथे डांगराची तिखट भाजीच बनवून घेणार आहोत. आता भाजीमध्ये मी इथे अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे. तसेच ही भाजी अगदी छान मऊ शिजण्यासाठी इथे आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. एकदा हे सर्व डांगराच्या फोडींना व्यवस्थित मिक्स करून आता या भाजीवरती मी 6 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे. गॅस अगदी बारीक ठेवलेला आहे. 6 ते 7 मिनिटं आपल्याला ही भाजी अगदी मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. ही बघा अगदी मस्त इथे डांगराची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. आता यातली भाजी मी थोडीशी जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी काढून घेणार आहे आणि शिल्लक भाजीच्या आपण तिखट पुऱ्या बनवणार आहोत. आता या डांगरांच्या पुऱ्यांसोबत खाण्यासाठी इथे आपण पिवळी बटाट्याची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 ते 4 उकडलेले बटाटे, 1 कांदा चिरलेला घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 3-4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. पुऱ्यांसोबत ही बटाट्याची पिवळी भाजी अतिशय मस्त लागते. चला तर मग आपण पटकन याची रेसिपी बघून घेऊ. त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 1-1.5 चमचा तेल घालून घेतलेला आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालून घेणार आहोत. हे बघा जिरे आणि मोहरी आपली छान तडतडलेली आहे. तेलामध्ये जिरे मोहरी अगदी मस्त तडतडली की त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत. हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालतोय. कढीपत्ता सुद्धा तेलामध्ये छान तळला जाईल. आता यावरती आपण 1 बारीक चिरलेला कांदा घालून घेतोय. कांदा आणि हिरवी मिरची अगदी आपल्याला मस्त गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायची आहे.
इथे कांदा आणि हिरवी मिरची छान परतवून घेतलेली आहे. आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेणार आहे. हळदही छान परतवून घ्यायची आहे. आता यामध्ये उकळलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेतलेल्या आहेत मी. आता या बटाट्याच्या भाजीवरती 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि या बटाट्याच्या भाजीला एक मस्त वाफ येऊ द्यायची आहे. त्या अगोदर मी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे. भाजीला अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि यावरती आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी छान वाफ आली. पुन्हा एकदा भाजी परतवून घ्यायची आणि यावरती आपण मस्त हिरवीगार कोथिंबीर घालणार आहोत. आता इकडे पुऱ्या बनवण्यासाठी आपली डांगराची भाजी जी आहे ती थंड झालेली आहे. आता ही बटाट्याची भाजी आपण साईडला काढून ठेवू आणि डांगराच्या पुऱ्या करायला घेऊया. इथे एका भांड्यामध्ये मी ही थंड झालेली डांगराची भाजी काढून घेतलेली आहे. या भाजीला आपण अगदी छान मॅश करून घ्यायचं आहे. हिला हलक्या हाताने थोडं बारीक करून घ्यायचंय. आता या डांगराच्या भाजीमध्ये साधारण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक वाटी गव्हाचं जे पीठ आहे ते आपण याच्यामध्ये अगदी छान चाळून घेणार आहोत. आता या गव्हाच्या पिठामध्येच आपण साधारण 2 चमचे बेसनाचं पीठही घालणार आहोत. बेसनाच्या पिठामुळे या पुऱ्या खायला अतिशय रुचकर लागतात आणि छान खुसखुशीतही होतात. इथे 2 चमचे बेसनाचं पीठ चाळून घेतलं. आता या पिठामध्ये आपण 1 मोठा चमचा अगदी मस्त ओवा जो आहे तो हातावर असा चोळून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे. ओव्यामुळे आपल्या पुऱ्यांना अगदी मस्त चव येते. इथे अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. आपण भाजीतही मीठ घातलेलं होतं त्यामुळे पिठामध्ये थोडंसं कमीच पीठ घालायचं आहे. आता हे सर्व पीठ भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आधी भाजीमध्येच हे पीठ मळून घ्यायचंय आणि लागलं तर मग लागता आपण थोडं थोडं यामध्ये पाणी घालणार आहोत. इथे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान एकजीव मळून घ्यायचं आहे. पाणी अगदी लागताच घ्यायचं आहे थोडं थोडं. आपल्याला हा पिठाचा जो गोळा आहे तो खूप जास्त कडक मळायचा नाहीये.
अगदी नेहमीच्या पुऱ्यांप्रमाणेच आपण सॉफ्ट असा हा गोळा मळून तयार केलेला आहे. आता याची मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते. पुऱ्या खूप जास्त पातळ लाटायच्या नाहीये, नाहीतर त्या कडक होतात. पुऱ्या आपण थोड्याशा जाडसरच ठेवणार आहोत. इथे सर्व गोळे बनवून तयार झालेले आहेत. आता यांना आपण थोडं तेल किंवा पीठ लावून याच्या आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. हे बघा, इथे अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून घेणार आहे. बघा, अगदी मध्यम आकाराच्या आपण पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता इथे कढईमध्ये पुऱ्या तळण्यासाठी आपण तेल गरम करून घेणार आहोत. तेल अगदी छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. आता तेलामध्ये पुरी घालून आपल्याला तळून घ्यायची. या पुऱ्या अगदी आपल्याला छान डार्क ब्राऊन कलरवर तळायच्या आहे. या बघा, आपली पुरी अगदी मस्त तळून तयार झालेली आहे. याचप्रमाणे मी आता सर्व पुऱ्या तळून घेते. हे बघा, अगदी मस्त फक्त दिसायलाच नाही तर खायला सुद्धा या पुऱ्या त्या छान लागतात, अतिशय रुचकर लागतात. इथे आपल्या संपूर्ण पुऱ्या तळून तयार झालेल्या आहे. डांगराची भाजी बऱ्याच वेळेस पूर्ण खाल्ली जात नाही, शिल्लक राहते. त्यावेळेस आपण अशा प्रकारे भाजीच्या पुऱ्या करू शकतो आणि या पुऱ्या अगदी मस्त लागतात. लहान मुलांना तर खूपच आवडतात. ही बघा, यातली मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी छान खुसखुशीत अशी पुरी झालेली आहे. बटाट्याची भाजी आणि या पुऱ्या तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की ट्राय करा. माझी संपूर्ण रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू.